संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। अभंगाचा सरळ अर्थ सांगते। तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे। समोर बसलेली ही सगळी माझी भावंड, दादा, बाबा, काका, तुमचे बरेपैकी चेहरे मला लक्षात येत आहेत, पण मला नावं लक्षात येत नाहीत। आपल्या सगळ्यांचंही या गावकऱ्यांच्या वतीनं किंवा तुम्ही जर गावातलेच असाल तर या व्यासपीठावरनं मी अंतःकरणपूर्वक सगळ्यांचं स्वागत करते। अभंगाचा अर्थ पाहू। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगाच्या पाठीवर विश्वास ठेवण्यासारखं विश्वास पात्र एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे संत। आणि संतांच्या ठाई, संतांच्या चरणी आपण विश्वास ठेवा। आपल्या विश्वास रूपी या गोष्टीला फळ लागतील, त्याचं फल मिळेल आपल्याला। संतांची पायी हा माझा विश्वास। आम्ही विश्वास ठेवला संतांच्या चरणावर आणि सर्व भावे त्यांचे आम्ही दास बनलो, सर्व भावे दास झालो त्यांचा। बर, संतांची सेवा आम्ही स्वीकारली, फळ काय मिळणार? तेची माझे हित। संतच आपलं भलं करणारे आहेत। करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी। परमार्थाच्या मार्गावर संताच्या बोटाला धरून आपण जेव्हा चालायला लागू ना, जीवनाचं खरं उद्दिष्ट भगवत प्राप्ती जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल दादा। परमार्थाचा प्रवास करताना थकला, चुकला, भागलात, काळजी करू नका। ज्याच्या बोटाला धरलं किंवा ज्यानं आपल्या बोटाला धरलं ते आपल्याला कडेवर सुद्धा उचलून घेतात। भागली या मज वाहतील कडिये आणि त्यांची यानी जोडे सर्व सुख। त्या सर्व सुखाला प्राप्त व्हावं, संत कृपेला प्राप्त व्हावं, याच्यासाठी आपल्याला संतांच्या पायी विश्वास ठेवून समर्पण करण्यापलीकडे आणखी काय करायचंय? तर संत जे सांगतात ना ते आपल्याला ऐकायचंय। संतांनी जर आपल्याला सांगितलं असेल की जे नाही खायचं ते खाऊ नका, जे खाण्यायोग्य आहे, जे माणसासाठी निर्माण झालंय तेच खान, गळ्यात माळ घाला, हे जर सांगितलं असेल संतांनी, तर आपलं भलं होण्यासाठी आपण संतांचं ऐकलं पाहिजे। काय की गळ्यात माळ घातली पाहिजे, ऐकलं पाहिजे आपण संताचं। जे जे संत आम्हाला सांगतील ते ते आम्ही ऐकू, म्हणजे आमच्या मानवी जीवनाचं उद्दिष्ट आम्हाला प्राप्त होईल। एवढं संतांच्या आज्ञेत आम्ही राहू, एवढं राहू। तुका म्हणे शेष सेवीन किंवा घेईन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते, हा या अभंगाचा अर्थ आहे। आता याचा आपण विस्तार करू। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला। आता या अभंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे। अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या। ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज साधारण संत नाहीत। जगद्गुरु तुकाराम महाराज असे संत आहेत की महाराजांच्या आध्यात्मिक उंचीचा जर आपण अभ्यास केला तर त्यांचेच प्रमाण, पुरावे, निळोबारायांचे पुरावे आदी करून संतांचे पुरावे आपल्याला प्राप्त होतात की महाराज किती उंचीचे आहेत। अनुरेनु याथो गडा तुका आकाशाये भडा, तुका आकाशाये भडा, तुका आकाशाये भडा। हो अनुरेनु याथो गडा तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा। अनुरेनु याथो गडा तुका आकाशाये भडा, अनुरेनु याथो गडा तुका आकाशाये भडा। ओ अनुरेनु याथो
एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची किंवा ज्यांच्या व्यक्तिमत्वापुढे आभाळ सुद्धा ठेंगणं आहे, एवढं ज्यांचं उंचीचं व्यक्तिमत्व आहे ते जगद्गुरु तुकोबाराया अतिशय श्रेष्ठ महान संत विभूती. थोडंसं लक्ष देऊन ऐका. माणसाच्या शरीराच्या उंचीपेक्षाही जगामध्ये माणसाच्या विचाराच्या उंचीला जास्त महत्व आहे. शरीरानं खूप उंच आहे, पण विचार जर डबक्यातले असतील, बेडकाचे असतील, उपयोग नाही. माणूस शरीरानं बुटका असू दे, पण विचारानं माणूस महान असला पाहिजे. आणि वैचारिक महत्व माणसाला सत्संगानं प्राप्त होतं, चांगल्या लोकांच्या संगतीनं प्राप्त होत असतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये धर्माची 10 लक्षणं आहेत, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वाला एवढी उंची प्राप्त झालेली. धर्माची 10 लक्षणं नेमकी कोणती आहेत? धृती, क्षमा, दमोस्तेयम, शौचमिंद्रिय निग्रहम, धीरविद्या, सत्यम, क्रोधो, दशकम धर्म लक्षणम. ही धर्माची 10 लक्षणं तुकोबारांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. सगळ्याच धर्माच्या लक्षणाचं चिंतन आपल्याला करायचं नाही, मोजके आपल्याला समजतील तेवढ्या गोष्टींचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रामध्ये सत्य, अहिंसा, धैर्य, बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी, क्षमाशील भाव, दयाभाव या बऱ्याच काही गोष्टी तुकोबारांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून महाराजांच्या व्यक्तिमत्वाची उंची एवढी वाढलेली, आभाळा एवढी. बोलण्याकडे लक्ष द्या. महाराजांच्या चरित्रामध्ये धैर्य किती आहे, महाराजांच्याकडे क्षमाशीलता किती आहे, आणि महाराजांच्या मनाचा मोठेपणा किती आहे. एकाच प्रसंगावरून काही गोष्टी लक्षात येतात. देहू गावामध्ये जिथं विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल मंदिरामध्ये लोकांची दर्शनासाठी सकाळच्या वेळेला गर्दी. दर्शन करावं आणि संध्याकाळी त्याच मंदिरात तुकोबारायांचं कीर्तन ऐकावं. तुकाराम महाराज रोज कीर्तन करायचे. महाराजांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी. जो श्रोता आज कीर्तन ऐकायला आला ना, तो दुसऱ्या दिवशी अजून कोणाला तरी घेऊन यायचा. आमच्या कीर्तनात लोकांना बोलवावं लागतं, या चला बसा. आणि त्यात इथं आले तर आले, बरेच जण समाधी लावतात. अजून नाही लागली ना कुणाला समाधी? हा, बरेच जण समाधी लावतात. पण महाराजांच्या कीर्तनामध्ये माणूस तटस्थ बसून कीर्तन ऐकतोय. रोज महाराजांच्या कीर्तनात गर्दी वाढते. एवढं सुंदर कीर्तन तुकोबारायांचं, एवढं सुंदर, एवढं गोड भजन, एवढं गोड भजन. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा
करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा पाहावा बोलावा पाहावा बोलावा सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठल 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 सर्वांनी विठ्ठल 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 भजन करा आमच्या सोबत विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा सर्वांनी लाजून विठ्ठल 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 माया विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल महाराजांच्या कीर्तनामध्ये माणसाला समाधी लागावी भाव समाधी जागी व्हावी काय नवल दगड सुद्धा मग्न होत होते भजनामध्ये. तुकोबारायांच्या कीर्तनाची गोडी लोकांना लागली बरं. रोज लोक महाराजांच्या कीर्तनाला गर्दी वाढायला लागली आणि त्याच देहू गावामध्ये मंबाजी बुवा नावाचे एक लोक म्हणत होते संत, पण ते अंगारा धुपारा करणारे होते. लिंबू आणा, नारळ आणा, दोरा आणा आणि मग त्याच्यावरती त्यांची दुकानदारी चालत होती. पण लक्षात घ्या, लिंबू नारळाला बळी पाडून भोळ्या भाबड्या लोकांचा वेळ वायाला घालणं, त्यांना अंधश्रद्धेला बळी पाडणं. तुकाराम महाराजांनी काय असं सांगितलं नाही की तुम्ही तिकडे जाऊ नका, पण महाराजांनी सत्य लोकांच्या समोर मांडलं. बाबांनो, अंगारा धुपाऱ्याच्या नादी लागण्यापेक्षा भगवंताचं भजन करा आवडीनं. जेव्हा जास्त भजन कराल, जेवढी जास्त नामसाधना कराल, तशी पाप कमी होतील आणि पाप कमी झाली की पुण्य वाढल आणि पुण्याईनं तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखाचा सुकाळ होईल. सोपं सूत्र आहे, लक्षात घ्या. आज आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, ते एकच कारण आहे, आपण अगोदर काय काय गाठोडे घेऊन आलो ते माहिती नाही आपल्याला. आज खूप अडचणीचे दिवस असतील तर समजावं काहीतरी आपण चुकीचं कर्म केलेलं मागच्या जन्मातलं, त्याच्या मागच्या जन्मातलं माहिती नाही आपल्याला. ते भोगण्यासाठी आपण इथे आहोत आणि ते भोगतोय आपण. चांगले चुकीचे जे काही आपले कर्म असतील ते, खूप जीवनात अडचणी असतील तर चुकीच्या कर्माची फळं भोगतोय. पण ती चुकीची कर्म फळं जी आपण सध्या भोगतोय त्याला संपवण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंताचं नाम स्मरण करा, पाप कमी होईल आणि जसं पाप कमी होईल ना, तशा जीवनातल्या अडचणी सुद्धा कमी होतील. मग अडचणी जर कमी झाल्या तर कुठे लिंबू, नारळ, दोरा, अंगारा, धुपारा या गोष्टींची गरज नाही. महाराजांनी सत्य लोकांना सांगितलं. महाराज असं म्हटलेच नाही की मंजाजी बुवांच्या दुकानावर जाऊ नका म्हणून. आपण म्हणायचंच नाही की त्या दुकानावर जाऊ नका. आपण एकच काम करायचं, आमचा माल एक नंबर आहे. आपण आपलं कौतुक सांगा ना, दुसऱ्याची निंदा करण्यात मजा नाहीये. माझं बोलणं तुम्हाला लक्षात यावं अशी माझी अपेक्षा आहे. दुसऱ्याची निंदा करून स्वतःचं मार्केट वाढवण्यापेक्षा स्वतःच्या मालाचं कौतुक करून त्यांना पटवून द्या की आमच्याकडे एक चांगलं आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा. आपलं सत्य लोकांच्या समोर मांडा, तिकडे जाऊ नका म्हणायची गरजच नाही. तुकोबारायांनी भजन लोकांना भजनाला जोडलं.
मंजाजी बुवाकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी जशी कमी होऊ लागली, कारण नसताना मंजाजी बुवांना असं वाटतं की तुकाराम महाराज आपले शत्रू आहेत. तुकाराम महाराजांना त्रास कसा होईल, महाराजांनी आपल्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी कमी केली. महाराजांनी हे ठरवून केलेलं नव्हतं. महाराजांचा तो उद्देश नव्हता. संतांचा एकच उद्देश आहे की जग भजनाला लागलं पाहिजे, लोक सन्मार्गाला लागले पाहिजेत. पण मंजाजी बुवांना गैरसमज झाला. येन केन प्रकारे तुकोबारांना आपण त्रास द्यायचा. विठ्ठल मंदिरात लोक सकाळी दर्शनाला येतात ना, त्या विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच मंजाजी बुवांच्या घराच्या मागची बाजू येते. त्याला जुन्या भागामध्ये काय म्हणतात, जुन्या काळात काय म्हणतात त्याला, परिसच का, परस का, हा परस. मग ते परसाला थोडीशी अशी काठी वगैरे लावून, तार कंपाऊंड नव्हतं जुन्या काळामध्ये, काट्यांचंच कंपाऊंड असायचं. पूर्वी काट्याचं कंपाऊंड होतं तरी पण घुसखोरी होत नव्हती. आता तारा काय भिंती बांधल्या तरी घुसखोरी होते. किती ऍडव्हान्स जग झाले. काट्याचं कुंपण असायचं. मग त्या कुंपणावरली एक काटेरी फांदी उचलली, ज्याला हजारो काटे लागलेले होते, आणि ती काटेरी फांदी थोडीशी लोक दर्शनाला ज्या वाटेवरनं जातात ना, त्यांना पायाला टोचल अशा हिशोबात टाकली. जगात असतात अशी काही माणसं की लोकांच्या वाटेवरती काटे टाकण्याचं काम करत असतात. मग त्या वाटेवर काटे टाकले. बऱ्याच लोकांना त्रास होत होता. कुणाच्या साडीला लागतंय, कुणाच्या कपड्याला काटा लागतोय, कुणाच्या पायाला टोचतोय. तो त्रास सहन करत लोक दर्शन घेताय. पण तुकोबारायांनी जेव्हा दर्शनाला गेले, पाहिलं त्यांनी, अरे वाटेवर काटे आहेत, कुणी टाकले काटे, बरं कोणी टाकले असं म्हणण्यापेक्षा ते उचलून थोडंसं कडेला ठेवू आपण. काटेरी फांदी महाराजांनी उचलली आणि फक्त त्या काटेरी कुंपणावर टाकली. काट्याची फांदी उचलून घरी घेऊन गेले नाही. ज्यानं टाकले त्याला भांडायलाही गेले नाही. कुणी टाकले ते माहितीच नाही, पण उचलून काय केले, कुंपणावर टाकले. याच्यात मला सांगा, महाराजांचं काय चुकलं? आपणही तुकोबारांच्या जागेवर असतो तर आपण हा प्रयत्न केला असता. जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर आपण हा प्रयत्न केला असता की ती फांदी उचलून आपण कडेला ठेवली असती. तेच महाराजांनी केलं. फांदी उचलली आणि कडेला टाकली. निमित्तच पाहिजे होतं मंजाजी बुवांना. मंजाजी बुवा रागानं लाल झाले. कोणी उचलली काठी, कोणी उचलली फांदी? लोक म्हटले तुकोबारांनी उचलली. एवढी हिंमत तुकाराम महाराजांची. तीच फांदी घेतली आणि हजारो काटे ज्या फांदीला लागले ना, त्या काटेरी फांदीनं एवढं मारलं महाराजांना, एवढं मारलं. पाहणाऱ्यांच्या पोटात तुटत होतं. हात जोडून विनंती करत होते, मंजाजी बुवा, या भोळ्या भाबड्या माणसाच्या बाबतीत असं वागू नका हो, असं तुम्ही काट्यानं मारू नका हो. आज चूक काय झाली? अहो, लोकांच्या पायाला काटे टोचत होते, फक्त उचलून बाजूला सरकवली. त्यात असा मोठा कोणता गुन्हा केला? नका असं करू, या देव माणसाला नका मारू. थोडंसं अभ्यास आणि चिंतन करून मला सांगा, तुकाराम महाराज काहीच विरोध करू शकत नव्हते का? की आपल्याला कोणीतरी काटेरी फांदीनं मारतंय, निष्कारण मारतंय आणि आपण निमूटपणे सहन करतोय, हे महाराज विरोध करू शकले नसते का? महाराज विरोध करू शकले असते. पण महाराजांना खूप मोठा आपल्या चरित्रातून संदेश लोकांना द्यायचा आहे, सहनशीलतेचा. तुकोबारांनी सहन केलं. त्या पाहणाऱ्या गर्दीमध्येच कोणीतरी पडत गेलं आणि जिजामा साहेबांना सांगितलं. महाराजांना बेदम मारहाण चालू झाली. पतिव्रता माऊली होती ती. तुम्ही म्हणाल काय, रोज उठलं की शिव्या देत होती. महाराजांना कमी द्यायच्या पण विठुरायाला जास्त देत होते, पांडुरंगाला. कळाल आपल्या मालकाला कोणीतरी मारताय, बाईनं हातातलं काम टाकलं जिजामाऊलीनं आणि पळतच सुटल्या. जशी वीज कडकडावी तशा कडकडायला लागल्या रस्त्यानं. त्या जर इथं बोलत असतील तर अगदी 500 पावलावरती त्यांचा आवाज जात होता. मंजाजी बुवाच्या कानावर आवाज आला आणि कोणीतरी हळूच बोलला, रे जिजामाऊली आली. मंजाजी बुवा पळाले तिथून धूम. मंजाजी बुवा एवढे शूरवीर होते तर त्यांनी थांबायचं होतं ना तिथे. जिच्या पतीला मारलंय ती माऊली आली, आता तिच्यासोबत 2 शब्द बोलून काय चुकलं ते तरी सांगायला पाहिजे होतं. पळाले ते आणि घरात आतल्या खोलीत दडून बसले. जिजामातांनी महाराजांना सांगितलं, तुम्ही थोडं थांबा, ज्यानं तुम्हाला मारलंय त्याचा बेतच पाहते आता.
बाई किती धाडशी असेल विचार करा. आपल्या पतीवर किती प्रेम आहे विचार करा. आपल्या पतीचा कैवार घेऊन बाजू घेऊन ते माऊली मंजाजी बुवाला भांडायला निघाली. मंजाजी बुवाच्या दारात उभी आहे, बोट मोडून कडकड शिव्या देते, खूप जोरात बोलते आणि माझ्या मालकाचा गुन्हा काय बुवा तो अगोदर सांगा, बाहेर या, अगोदर माझ्याशी बोला, नंतर माझ्या मालकाकडे जाऊ. मंजाजी बुवाजी आतल्या खोलीत लपले, ते बाहेरच नाही निघाले, आलेच नाही बाहेर. आतूनच पहायचे आवाज चालू आहे का बंद आहे, आणि मग अंदाज घेऊन बाहेर यायचं की नाही त्यांनी ते ठरवलं. जिजामाऊली थोडा वेळ बडबड केली, गेल्या. तुकाराम महाराजांना घेतलं घरी. महाराजांच्या अंगावरती गरम हळदीचं काय असेल लेपन केलं. त्यांना जी दवा वगैरे जमते ती सगळी केली. चटणी भाकरी खाऊ घातली आणि म्हणतात का हो एवढा मार खाल्ला, काय गरज आहे मार खाण्याची? तुम्ही शब्दानं विरोध केला असता तर मंबाजीच्या हातातली काठी खाली पडली असते. पण असे कसे हो तुम्ही, सहन काय करता तुम्ही? पहिले असे नव्हते महाराज. हे काय तुमच्या स्वभावाला झालं काही कळना. आता झोपा, या हळदीनं सकाळपर्यंत बरं वाटल. बिचारी जिजामाऊली बडबड करून थकली होती, झोपी गेली. पण महाराजांना कीर्तन केल्याशिवाय झोप येत नव्हती. जिजाबाईला झोपू दिलं आणि महाराज गुपचुपच घरातून बाहेर आले. काय सांगू तुम्हाला, लोक सुद्धा महाराजांची वाट पाहत होते. तुकोबाराई येतील, कीर्तन करतील. महाराज कीर्तन करायला उभे राहिले, पण महाराजांचे रोजचे श्रोते म्हणजे मंबाजी बुवा होतेच. महाराजांच्या कीर्तनात असायचेच ते रोज. आज मंबाजी बुवा दिसच ना कीर्तनाला, तुकोबारांना कीर्तनच करावं वाटना. आता मला थोडंसं सांगा, ज्याच्या सोबत आपली भांडणं झाली त्याच्या तोंडाकडे पाहून कीर्तन करावं वाटेल का? कल्पना करा, चोपदार बाबा भांडणं झाली आपल्या आणि तुम्हीच माझ्या समोर बसले, मला कीर्तन करावं वाटत नाही? करावं वाटणार? माझं जाऊ द्या, तुमच्या दोघात भांडणं लागले तर तुम्हाला शेजारी उभा राहावं वाटेल का? म्हणजे तुमची भांडणं नाहीत, पण यदा कदाचित झाली नाही राहावं वाटणार. पण महाराज पहा किती मोठी क्षमाशीलता आहे. अरे ज्यानं सकाळी मारलं ते कीर्तनाला नाही म्हणून महाराजांना कीर्तन करावं वाटना. तुकोबाराय म्हणतात आज कीर्तनात काही मन लागना, कारण माझा जो खरा श्रोत आहे तो नाहीच माझ्या समोर. सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही भजन म्हणा, मी आत्ता आलो. कारण त्या मंदिराच्या बाजूला तर मंजाजी बुवाचं घर होतं. लोक भजनामध्ये तल्लीन. तुकोबाराय गेले, गोधडी घेऊन झोपले होते मंजाजी बुवा तोंडावर. महाराज गेले आणि त्यांचे हात दाबायला लागले. कोण हात दाबतय? मी आलोय. कोण? तुकाराम महाराज. तोंडावरच काढलो, तुम्ही? हा मंजाजी बुवा, सकाळी तुम्ही मला मारलं नाही का? तुम्ही स्वतः मनाला लाजले असताल, खाजील झाले असाल आणि मला मारून तुमचे हात दुखत असतील. काय भाव आहे. ज्यानं मार खाल्लाय त्याची त्या काट्याच्या टोका एवढी सुद्धा तक्रार नाही. आणि ती व्यक्ती म्हणते की मला मारून तुमचे हात दुखत असतील, मी तुमचे हात दाबून देतो, पण कीर्तनाला चला बरं. तुम्ही कीर्तनात दिसणार म्हणून मला कीर्तन करावं वाटना. चला. लाजले मंजाजी बुवा मनाला स्वतःच्या, लज्जित झाले आणि तुकोबारांच्या कीर्तनात पुढे येऊन बसले. खरं तर मंजाजी बुवाच्या खोड्या पुढेही अजून थांबलेल्या नव्हत्या. पण या प्रसंगातून मला सांगायचंय, तुकोबारांच्याकडे किती मोठी सहनशीलता, किती मोठी माफी करण्याची वृत्ती आहे, क्षमाशीलता किती आहे, महाराजांचं धैर्य किती आहे की ज्यानं मारलं त्याच्याकडे पाहिल्याशिवाय कीर्तन होत नाही. ज्यानं मारलंय त्याला माफ करण्याचं अंतःकरण किती मोठं आहे, किती मोठी क्षमाशीलता, किती मोठी सहनशीलता, किती मोठं धैर्य. हे धर्माची सगळी लक्षणं जगद्गुरु तुकोबाराय यांच्यामध्ये आहेत. त्यातल्या 2-3 लक्षणाचंच आपण चिंतन केलंय. असे महान साधू, देहूचा महात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय यांना कोणीतरी विचारलं, महाराज एवढे सगळे सद्गुण तुमच्यात कशाने विकसित झाले? म्हणे हे संतांच्या कृपेने आम्हाला प्राप्त झाले. आम्ही संतांच्या ठाई समर्पण केलं तर हे आम्हाला मिळालं. किती समर्पण केलं?
कसं तुमचं समर्पण आहे? अभंगाचं पहिलं चरण. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी हा माझा विश्वास. हो सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, हो सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्याचा, हो हो तेची माझे हित करीती सकळ, 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 हो संतांची पागी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो 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 झालो. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराया या जगातलं विश्वासपात्र ठिकाण सांगतात. संत हे असं ठिकाण आहे बरं मोरगाव, लक्ष देऊन ऐका. संतांवरती माणसं विश्वास ठेवतात. काय नवल? संतावरती देव सुद्धा विश्वास ठेवतात. यात काय नवल? संतावर राक्षस सुद्धा विश्वास ठेवतात. राक्षस कुणावर विश्वास ठेवतील का? ज्याला कुणावरच विश्वास नाही त्याचं नाव राक्षस. त्याच्या पुढे सांगते, ज्याला स्वतःवर सुद्धा विश्वास नाही त्याचं नाव राक्षस. पण राक्षस सुद्धा कोणावर विश्वास ठेवतात? संतांवरती विश्वास ठेवतात. कारण विश्वास पात्र ठिकाण केवळ संत. आता ऐका, विश्वास शब्दाचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. विश्वास या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? झोपले का काय? मी तुम्हाला विचारते सगळ्यांना, मोरगाव कुठे आहे? मोरगाव हेच आहे ना मोरगाव. विश्वास शब्दामध्ये 3.5 अक्षर आहेत. आपला देह आपल्याच हातानं मोजा. किती आहे? 3.5 हाताचा देह आहे. 3.5 हाताच्या देहाचं सबंध जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. विश्वास या 3.5 अक्षरावरती माणसाचं जीवन अवलंबून आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. मोरगाव मध्ये आपण फाट्यावरनं एका गाडीत बसलो. गाडीचा ड्रायव्हर आपल्याला सुखरूप बीडमध्ये पोहोच करणार आहे. तिकिटाचे पैसे तर आपण त्याला देणारच आहोत,
पण तो सुखरूप पोहोच करणारे, कारण त्याच्या काही तोंडाचा वास वगैरे येत नाही, तो आपल्याला व्यवस्थित तिथपर्यंत पोहोच करणार आहे. हा त्याच्यावर असणार आपला काय आहे, विश्वास आहे. आपले घरचे गेलेले आहेत माहेराला, कोणीच नाही, शेजारचे सुद्धा लग्नाला गेले, आपण एकटेच घरी, भूक लागली, हॉटेलशिवाय पर्याय नाही, आपण हॉटेलमध्ये गेलो जेवायला. हॉटेलच्या मालकाला आपण जेवणाचे व्यवस्थित पैसे देणार आहोत, पण पैसे देऊन सुद्धा हॉटेलच्या मालकानं आपल्याला जेवण चांगलं दिलेलं आहे, त्याच्यासाठी चांगले मसाले वापरलेले आहेत, त्या जेवणामध्ये मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, त्या जेवणाला पालीनं सुद्धा प्रदक्षिणा घातलेली नाही. हा आपला काय आहे, त्या जेवणावर त्या हॉटेलच्या मालकावर काय आहे, विश्वास. डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरनं आपल्याला तब्येत बरी व्हायचंच औषध दिले, कारण औषधाचं ज्ञान आपल्याला नाही, पैसे देऊन सुद्धा डॉक्टरवर काय आहे, आपला हा विश्वास आहे. का आपल्याला कळतं की हे औषध घेतलं की आपली तब्येत बरी होणार नाही, डॉक्टरच आपल्याला देत आहेत, डॉक्टरांवरती आपला काय आहे, हा विश्वास आहे. तोंडा मागितला हुंडा दिला, हो तोंडा मागितला हुंडा दिला, आपली पोर सुखानं सांभाळतील. हुंड्यापेक्षाही जास्त मोठा काय आहे, विश्वास. 1 रुपया हुंडा घेतला नाही आणि पोर आपण घरात सून म्हणून आणली, ती म्हातारपणी सांभाळल. रुपया हुंडा घेतला नाही आपण तिच्याकडनं, हा तिच्यावर काय आहे, विश्वास आहे. पण कधी कधी विश्वासाला तडे जातात पहा. एकदा कीर्तनात एक आजीबाई रडत होत्या, म्हातारी माझ्या समोरच बसलेली, अख्खं कीर्तन म्हातारी रडते. मला वाटलं कीर्तन खूपच समजलं वाटतं आजीला. कीर्तन ऐकून म्हातारीचे अष्टसात्विक भाव जागे झाले की काय, असं वाटलं मला. कीर्तन संपलं आणि मी म्हातारीकडे गेले, सगळी लोक मला भेटायला आणि मी आजीला भेटायला. म्हटलं आजी, साऱ्या कीर्तनात तुम्ही रडत होतात, कीर्तन कळालं का हो तुम्हाला? दीदी कीर्तन कळालं, पण कीर्तन पटलं, पण अख्खं कीर्तन माझ्यावर होतं. म्हटलं बरं झालं, अख्खं कीर्तन तुमच्यावर आजी? हा दीदी अख्खं कीर्तन माझ्यावर. म्हटलं आजी रडायचं काय बरं कारण, का रडत होत्या तुम्ही? राहू द्या दीदी, कुठं सांगा आमच्या संसाराचे गाराणे तुम्हाला, तुम्ही भगव्या कपड्यातली माणसं, तुम्हाला काय कळणार आमचं दुःख. म्हटलं आजी जरी आम्हाला कळत नसलं तरी तुम्ही सांगा, तुमचं मन हलकं करून घ्या. नाही म्हणे राहू द्या दीदी. म्हटलं आजी सांगा बरं, कुणाचा त्रास आहे तुम्हाला? घरात एवढ्या रडत होत्या तुम्ही कीर्तनात. म्हटलं आजोबा काही त्रास देतात का तुम्हाला? म्हातारी म्हटले दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या मोरगावमध्ये नाही. म्हटलं हा म्हातारा चांगलं आहे? हा दीदी ऐन तारुण्यात कोणाचे दोडके, कोणाचे भोपळे, कोणाचे वांगे, कापूस वेचायला गेले की पदरात तोडून घेऊन यायचे. अख्खं गाव मला भांडायला यायचं, पण म्हातारा माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हटलं म्हातारा छान आहे मग, एक नंबर म्हातारा. म्हटलं मग काही पोराचा त्रास? नाही दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या मोरगावमध्ये नाही. म्हटलं आजी पप्या काय करतो एवढा कसा चांगला पप्या? म्हणे प्रत्येक कीर्तनाला हजर असतो आणि गावागावात कीर्तनाला जातो. म्हटलं मोटरसायकलमध्ये काय टाकतो? पेट्रोलच टाकतो. म्हणलं कुठून आणतो पेट्रोल? म्हणे कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं पप्या पण चांगला आहे. म्हटलं बरं असे 10-5 पप्या पाहिजेत म्हटलं प्रत्येक गावात. बरं म्हटलं पप्या पण चांगला आहे. मग तुम्हाला त्रास कुणाचा आहे आजी? आता घरातला एकच मेंबर राहिला. मी नेमकं तिथंच बोलले पहा. मी म्हटलं आजी काही सुनाचा त्रास आहे का? कसं सांगू? म्हातारी गळ्यातच पडली माझ्या धडामकन. मी म्हटलं आजी नीट सांगा, असं असं करू नका. म्हटलं आजी सुनाचा त्रास? हा दीदी एवढा त्रास आहे, डोक्याला तेल नाही, भाजीला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही, कुणाला सांगू ते कळत नाही दीदी. माझ्या मनातलं दुःख तुम्ही ओळखलं. म्हटलं एवढी सून त्रास देते आजी तुम्हाला? सून जवळच्या नात्यातली आहे का लांबच्या नात्यातली? सख्या भावाची. बापरे इथं किती जण आहे सख्या भावाचे? जरा चेक करून घ्या. सख्या भावाची म्हटली, म्हातारी माझ्याच गळ्यात पडली. म्हटलं आजी दुःखी राहू नका, टेन्शनमध्ये राहू नका, सुनाचं असं काम नाही तुम्हाला असं वागणूक द्यायचं. म्हातारी माणसं किती दिवस आहेत? मी पण तेच म्हणते दीदी, पण माझी सून अजिबात चांगली नाही. बरं म्हटलं आजी
सून एवढा तुम्हाला त्रास देते, जेवायला नीट देत नाही, व्यवस्थित तुम्हाला ठेवत नाही, एक काम करा, माझ्यासोबत चकलंब्याला चला, पुरी येत माझ्याकडे शिकायला, पुरीत राहा, काकडा करा, हरिपाठ करा, मंदिराची जमल ती सेवा करा, राहा. म्हाताऱ्याने यायला पाहिजे की नाही? म्हातारी म्हणते दीदी आले असते, पण अजून कापसाची एक पात राहिले, तेवढं कापसाचं. मी म्हटलं तिकडंच मर, मग चाललं मी आता. दृष्टांत संपला. याच्यातून मला नेमकं काय सांगायचं तुम्हाला? व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो तर कधी कधी आपल्या विश्वासाला तडे जातात, पण कधी कधी व्यवहारात विश्वास ठेवतो तर आपली कामं सुद्धा होतात. याच्यावर एक सर्व परिचित उदाहरण सांगते मी. बहुतेक सर्वांनी ऐकलं असेल नसेल, पुन्हा एकदा ऐका. व्यवहारामध्ये जर आपण विश्वास ठेवला तर विश्वासानं आपली कामं सुद्धा होतात. कशी होतात तर उदाहरण ऐका. एक शेतकरी गृहस्थ होता, त्यांना 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली. तरण्या गोऱ्यांना घेऊन तो शेतामध्ये गेला, दिवसभर शेतातलं काम पाहिलं, संध्याकाळी पुन्हा ती बैलगाडीला जुंपली आणि तो घराकडे यायला लागला. पण आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला माहिती आहे, गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. बैलांना नाकात वारं शिरल्यासारखंच होतं. तरणी गोरी खूप पळतात. तरण्या गोऱ्यांना शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. 10वीची पोरं मोटरसायकलवर कशी पळतात, हा अशी नाकात वारला शिरल्यासारखं गाडी चालवणार, तसे ती तरणी गोरी खदाडा 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 पळायला लागली. गाव जवळ आलं की बैल सुसाट पळायला लागली. गाव जवळ आलं की बैल येड्यासारखे करतात. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. ते का मारतात, कशामुळे मारतात, त्याचं उत्तर आजपर्यंत सापडलं नाही. बरं, उड्या मारा नका, मी काही उडीच्या विरोधात नाही. आईजवळ उडी मारा, वडिलांच्या जवळ उडी मारा, पण कट्टे पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारतात. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारणार. काय होतं काही कळत नाही. आणि माहेरचं कोणी आलं की बस आमच्या महिला मंडळाला काही सुचत नाही. माहेर फार प्रिय. आणि माहेरचं आपण म्हणतो ना, माहेरचं कुत्र सुद्धा सासरच्या कुत्र्याला जोरात हाड हाड मुडद्या असं म्हणतील, पण माहेरच्या कुत्र्याला हाडा ओ हाडा. माहेरची एवढी गोडी असते की कुत्र्याला सुद्धा आवाजावं घालतील. हा, त्या माहेरच्या गोडीचा परिणाम. तसं गाव जवळ आलं, बैल सुसाट पळायला लागली, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडी जोरात पळायला लागली. माणूस घाबरला, लोकांना म्हणायला लागला, दादा बाबा काका रस्त्यावरनं बाजूला व्हा, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, मी हात जोडते तुम्हाला, बाजूला सरका हो दादा, बाजूला सरका. लोक बाजूला सरकली, पण गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू. काकूला पाहिलं, काकू गावात 1 नंबर भांडकुदळ. काकूला भांडण केल्याशिवाय खाल्लेलं सुद्धा पचत नाही, अशी अवस्था काकूची. आपल्या गावातली काकू असेल तर आपल्या गावातली काकू सोडून आणि मग काकूला पाहिलं हे थरथर कापायला लागलं. हे म्हणतं, काकू गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल तुम्हाला, काकू बाजूला सारखा, काकू बाजूला सारखा हो काकू. काकूनं बाजूला गेलीच नाही. काकू म्हटले, का रे बाजूला सरकू, रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा घरी गेल्यावर भरा, नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, बाजूला सरकाव, चाक पायावरनं जाईल. काकू नाही गेली बाजूला, चाक आलं, भर पायावरनं गेलो, कडकन पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेले, केस नोंदवली, केस कोर्टातून बोर्डावर आली. हे घरात रडत बसलं. त्याची बायको म्हटली, असं रडू नका, एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडं, वकील साहेब 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, मला याच्यातून बाहेर काढा, तुम्ही मागताल ती तुमची फीस मी तुम्हाला देईन. ठरलं. वकिलानं सांगितलं, मी याच्यातून निर्दोष बाहेर काढतो, पण माझ्यावर विश्वास आहे का? वकील साहेब, माझा तुमच्यावर विश्वास आहे, मला याच्यातून बाहेर काढा. वकिलानं सांगितलं, मग एकच करा, हजारो प्रश्न विचारतील तुम्हाला, उत्तर एकच द्या, फक्त बुईंग म्हणा. म्हणे मी बुईंग सुटल, म्हणे विश्वास, ओ म्हणे आहे. ठीक आहे. कटघऱ्यात उभं राहिलं ते, समोरच्या कटघऱ्यात शांत काकू, जज साहेब वरती, वकील आले, हातात पेन कागद. वकिलानं नाव विचारलं, नाव काय तुमचं? ते म्हटलं बुईंग. लिहून घेतलं बुईंग. वडिलाचं नाव? बुईंग. बुईंग, बरं बुईंग.
आडनाव भुईंग. वकील म्हटला हा भुईंग, याचा बाप भुईंग, याचा आडनाव भुईंग, सगळेच भुईंग कसे? अरे नंबर सुद्धा नाही, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सगळेच भुईंग. बरं ठीक आहे. गाव भुईंग होतं, मोरगावचंच, पण भुईंगच म्हटलं. तालुका भुईंग, जिल्हा भुईंग. अरे चाललंय काय? भुईंग. ही बाई कोण? भुईंग. हिला कसं लागलं? भुईंग. काही जरी विचारलं तरी भुईंगच म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि काकू म्हटले जज साहेब मुडदा आज भुईंग भुईंगच करतोय. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सारखा बाजूला सारखा, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरनं जाईल. मीच त्याला म्हटले रस्ता काय तुझ्या? कोड सुटलं की नाही आता भुईंगचं? कोड सुटलं. साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, या बाबाचा काही दोष नाही. पकडलं तिला, टाकलं कस्टडीमध्ये, त्याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 आलं घरी उड्या मारत. आणि बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे कर आणि खाऊ दे मला पोटभर. तिनं कुरडई पापड भजे केले. यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले आणि ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. वकील म्हटले ओ ग्रहस्थ, निर्दोष मुक्त केलं तुम्हाला, घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुईंग. ओंकार बाबा कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू. कीर्तन झाल्यावर मला बुईंग करायचं नाही करणार. माणसं निराळी आहेत मोरगावची, बुईंग करणार थोडीच आहेत. आणि जरी यदा कदाचित बुईंग केलं तर मी इथंच बशीन. चोपदार बाबा तुम्ही असंच उभं राहायचं. चला विनोदाचा भाग विनोद केला मी. मला एवढं सांगायचं तुम्हाला, व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो तर व्यवहारात विश्वासानं आपली छोटी मोठी कामं होतात. हाच विश्वास आपल्याला संतांच्या चरणावरती ठेवायचा आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. आता लक्षात घ्या, संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा. त्या पायामध्ये नेमकी जादू तरी काय आहे? संतांच्या पायाची जादू फार निराळी आहे. संतांच्या पायी विश्वास ठेवणं म्हणजे संतांवर विश्वास ठेवणं, संतांच्या संगतीवर विश्वास ठेवणं आणि संत वचनावर विश्वास ठेवणं. बोलण्याकडे लक्ष द्या. संतांच्या पायाचा प्रताप अगोदर सांगते मी तुम्हाला. काहींचे पाय फार खतरनाक असतात, काहींचे हात खतरनाक असतात. काहीच्या हातानं जळालेली झाडं लागतात फुटतात आणि काहीच्या हातानं लागलेली झाडं जळून जातात. असतात काहीचे हात तसे खतरनाक, काहींचे पावलं पण खतरनाक असतात. पण संतांच्या पायाचा अभ्यास करू आपण. भागवतामध्ये आपण एका हत्तीची कथा ऐकली पहा. भागवतात असा एक हत्ती आहे की त्याचं खूप मोठं कुटुंब आहे. त्याच्या खूप साऱ्या पत्न्या आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, नातू आहेत, नातसुना आहेत, पंतू आहेत, पंतूच्या पत्न्या पंत्या आहेत. असं खूप त्याचा विस्तारलेला परिवार आहे. त्या जंगलामध्ये त्याचं राज्य आहे. उन्मत्त सारखा जगतोय, झाडं काय मोडतोय, कुणाची घरं काय तोडतोय. त्याची खूप दहशत आहे. कुणाची? त्या हत्तीची. का? त्याच्याकडे फार मोठं त्याच्या परिवाराचं बळ आहे. त्याच्याकडे ताकदीच्या बळावरती तो त्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांवरती कधी कधी अन्याय सुद्धा करतोय. त्याला कोणी विरोध करू शकत नाही. एक दिवस सगळ्या कुटुंबाला घेऊन पाण्यामध्ये गेला. सोंडेत पाणी भरायचा आणि बायका लेकरांच्या अंगावरती टाकायचा. जणू यांची रंगपंचमी चालली की काय. सोंडेत पाणी भरायचं, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकायचे. तर खूप वेळ पाणी खेळत होते. पण आपल्या पाणी खेळण्यानं या पाण्यात राहणारे जीव, त्यांना काही त्रास होतोय का याचा विचार त्यांच्याकडे नव्हता. पण पहा, एका एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीचा पाय एका मगरीनं म्हणा, एका खेकड्यानं म्हणा, नकरानं म्हणा पाण्यात पकडला. असा पाय पकडला की गजेंद्राला बराच वेळ नाही कळालं की कोणीतरी आपला पाय धरलाय. पण जेव्हा खूप रक्त वाहून गेलं त्याचं पाण्यात, तेव्हा त्याच्या पायाला मुंग्या आणि वेदना व्हायला लागल्या. त्याला खूप त्रास होतोय. तो गजेंद्राचा पाय आत 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 चालला. गजेंद्राला आता कळालंय की कोणीतरी आपला पाय ओढतंय आणि तो पाण्यात चाललाय. तो
तो गजेंद्रानं खूप ताकद लावली पण त्याला बाहेर येता येईना. मग बायकाला सांगितलं मला ओढा बरं, मी आतमध्ये चाललोय, मला बाहेर घ्या. बायकांनी ताकद लावली, पोरांनी ताकद लावली, सुनांनी ताकद लावली. त्याचा परिवार खूप मोठा होता. सगळे ओढत होते, ना तो काय पण तो काय, ओढतच होते. पण किती दिवस त्याला बाहेर ओढणार आहेत. थकले 2-4 महिन्यामध्ये. पण याला किती ओढलं तरी हे पाण्यातच निघालंय. आता नको याच्या नादी लागायला. सगळीकडेच नाही पण क्वचित 100, 200, 1000 लोकांमध्ये एखाद्या ठिकाणी असं असतं की एखादं पेशंट बाजेवर 2-2, 4-4 वर्ष पडून असेल ना, कपड्यातच घाण करत असेल, चमच्यानं दूध चालू असेल, अंगावरती माशा बसत असतील, तर सेवा करणारे कधी कधी वैतागतात आणि म्हणतात पडू द्यायला. असं सगळीकडेच नाही पण तुरळक कुठे कुठे या गोष्टी अशा घडत असतात की हे मेलेलं बरं असं वाटतं कुणा लोकांना. आपण त्यांच्यापैकी नाहीत. तसं गजेंद्राला किती दिवस ओढायचं, पडू दे याला असंच. सगळ्यात पहिले पंतूच्या पत्न्या पंत्या गेल्या सगळ्यात अगोदर. मग पंतू गेले, नात सुना गेल्या, नातू गेले, सुना गेल्या, मुलं गेली, बायका सुद्धा म्हटलंय म्हातारं पडू दे असं, चला आपलं. सगळेच सोडून गेले. आता गजेंद्र ओरडतोय, अरे मला असं सोडून जाऊ नका, अरे मला टाकून निघालात तुम्ही. त्याला समजलंय बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे हो, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी, जय हो जय हो. नाही रे नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. गेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही कुणाचे कुणी. ओंकार दादा भागवत महाराजांसाठी एकदा कौतुकाची टाळी. फार सुंदर. नाही रे नाही कुणाचे कोणी. आज गजेंद्राला कळालं आपलं कोणीच नाही. आवाज देत होता पण सगळे पाठ फिरवून निघालेले होते. जेव्हा माणसं संकटात सापडतात ना, तेव्हा माणसं पाठ फिरून जात असतात आपल्याकडे. निघाले सगळे. गजेंद्रानं विचार केला,
अरे कोण आहे मला वाचवणार? ज्यांच्यासाठी मी उन्मत्तपणा केला ते सगळे मला सोडून निघाले. कोण आहे मला वाचवणार? कोण असेल या विश्वाचा निर्माता, या सृष्टीचा जनक? वा वा वा. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? कोण होईल तो ब्रह्मांड चालक? कोण होईल तो ब्रह्मांड चालक? आपण ते हाक देईल हाक. वा वा वा. आपण ते हाक देईल हाके. हो आपणाचे हात देईल हात. आपणाचे हात देईल हात. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? आपण ते हाक देईल हाके. आपण ते हाक देईल हाके. आपण ते हाक देईल हाके. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? आपणाची हाक देईल हाक. आपणाची हाक देईल हाक. आपणाची हाक देईल हाक. देईल हाक. देईल हाक. देईल हाक. दट्टाळे, फार सुंदर. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? कोण असेल या विश्वाचा मालक? मला तुझं ज्ञान नाही पण मला वाचव. भगवंताला आर्त हाक दिली. भगवान एवढे पळाले ना, गरुडाचा वेग कमी पडला देवाला. देव स्वतःच्या स्पीडनं पळायला लागले. स्वतःच्या वेगानं भगवान पळत आले आणि भगवंतानं सुदर्शन चक्र काढलं आणि ज्यानं पाय पकडला होता त्या नकराचं मस्तक ताडकन उडवलं आणि गजेंद्राला सहज घेतलं. आणि भगवान गजेंद्राला घेऊन कुठे निघाले? वैकुंठाला आले भगवान. पण जसे भगवान आता तिथून निघताना भगवान घाई गडबडीत निघाले होते. ना खिडकी लावली, ना कुलूप लावलं, ना दरवाजा बंद केला, तसेच पळत सुटले होते. आणि भगवान आले आणि आल्यावर पाहिलं तर देवाच्या अगोदरच एक जण तिथं येऊन बसलेलं होतं. भगवान म्हटले, कोण रे तू? जाताना इथं कोण नव्हतं. तू वैकुंठात कोण आहेस तू? म्हणे देवा ओळखलं नाही का मला? म्हणे नाही ना ओळखलं तुला. अहो देवा, तुम्ही ज्याला घेऊन आले का नाही तो गजेंद्र? म्हणे हा गजेंद्र तर माझ्या सोबत आहे. हा म्हणे त्या गजेंद्राचा पाय ज्यानं धरला होता की नाही तो नक्र मीच. तू तू आमच्या अगोदर कसा? देवा विसरलात तुम्ही. काय विसरलो मी? देवा तुमचे पाय जे धरतात त्यांचा उद्धार तर तुम्ही करता, पण तुमच्या भक्ताचे जे पाय धरतात ना त्यांचा अगोदर उद्धार करता. तुमच्या भक्ताचे पाय धरले ना, मग ते कोणत्याही भावनेने धरू द्या, तुम्ही त्यांचा अगोदर काय करता? उद्धार करता. म्हणून अगोदर मी वैकुंठाला पोहोचलो तुमच्या अगोदर, नंतर तुमचा भक्त आला. हा संतांचे पाय धरल्याचा परिणाम आहे. मग पाय धरले, शरणांगती स्वीकारली, संतांना सर्व भावे शरण गेलो. संतांचे पायी विश्वास ठेवला मी तिथे. संतांचे पायी, त्या पायाचा प्रताप मोठा आहे म्हणून हा माझा विश्वास. आणि आम्ही विश्वास तर ठेवला. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे आम्ही संतांचे दास झालो. कसे झालो? तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. संतांना आम्ही सर्व भावे शरण गेलो. संतांचं दास्यत्व स्वीकारलं आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तेची मज हिता, तेची मज हिता, तेची माझी हिता, करीते सकळ. तेची माझ हिता, करीते सकळ. तेची माझ हिता, करीते सकळ. तेची माझ हित करीती सकळ. तेची माझ हित करीती सकळ. तेची माझ हित करीती सकळ. तेची माझ हित
तेची मान गीत करीती सकळ 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 तेची माझे करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा तेची करी मान गीत करीती सकळ तेरे अगोपाळ कृपा फार सुंदर. तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांचे चरण धरले, संतांच्या चरणावर विश्वास ठेवला, संतांची संगती केली, मग आमचा विश्वास आहे की तिची माझे हित तेच आमचं कल्याण करते. संतांचे एवढं विश्वासपात्र ठिकाण दुसरं कोणतंच नाही. तिथे आम्ही विश्वास ठेवला ते आमचं कल्याण करणार आम्हाला माहिती आहे. संत काय करतात बरं आपलं कल्याण? आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला सांगतात, आपल्याला जाग करतात. आणि मानवी देहाला आपण आलो ना, तर या गावाला आल्यानंतर नेमकं आपण काय करायचं ते आपल्याला सांगतात. हे सांगण्याचं काम संत महापुरुष करतात. जोपर्यंत संत आपल्या जीवनामध्ये येत नाही, आपण संतांना शरण जात नाही, तोपर्यंत उद्धाराच्या कल्याणाच्या गोष्टी आपल्याला कळतील का नाही ते काही सांगू शकत नाही. संत आपल्याला जागा करण्याचं काम करतात. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. हो जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जग जोगी जाग जाग बोलती हो जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जग जोगी जाग बोलती जागता जगदेवा काही भाव जग जोगी जाग जाग बोलती जय हो. जग जोगी जग जग जोगी जाग जाग बोलती हो जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जग जग बोलती. वा. संत जागवतात, प्रेरणा देतात, मानवी जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला सांगतात. बाबांनो, हे मिळालं कशासाठी त्याच्यावर विचार करा. देवे दिला देह भजना गोमाता 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 तोया झाला फाटा पालखीचा तोया झाला फाटा पालखीचा तोया झाला फाटा पालखीचा तोया झाला फाटा पालखीचा देवे दिला देहा भजना गोमाता देवे दिला देहा भजना ईश्वराला प्राप्त करण्यासाठी हे जीवन मिळालेलं आहे आपल्याला.
आणि या बाबतीमध्ये संत आपलं कल्याण कसं होईल, आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे जातो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात, आपल्याला सांगतात. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, संतांच्या सहवासात राहा, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन पारायण करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, भगवंताचा गुणानुवाद करा, भजन करा. पण बऱ्याच वेळेला असंही असतं, गाईच्या स्तनामध्ये जसा गुळचिड असतो ना, तसं बऱ्याच वेळेला लोक चांगल्या लोकांच्या संगतीत असतात, पण जे घ्यायचं ते घेत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. म्हणजे मला मोरगाव मधलं अजिबात काही माहिती नाही. मोरगाव मधलं मी काही सांगत पण नाही, आणि इथं आहे तोपर्यंत सांगणार नाही, पण गेल्यावर काही सांगता येत नाही. आपण जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही, पण संतांची तळमळ आहे. लक्ष देऊन ऐका, खूप संत आपल्यासाठी. मग उगीच तुकोबारांनी विश्वास ठेवला का, तिची माझे हित करीती सकळ, सर्वांगीण आपलं कल्याण करण्याची ताकद फक्त संतांच्या मध्ये आहे. संत आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी, खूप 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 आपल्यासाठी संतांची तळमळ आहे. आपलं भलं कसं होईल, कल्याण कसं होईल, आपण सन्मार्गाला कसे लागू, भक्ती मार्गाला कसे लागू, याचं अखंड चिंतन करण्यासाठी आणि त्या प्रयत्नात राहून आपल्याला ते आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं काम संत करतात. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक रस्त्यावर भिकारी बसलेला होता, त्याच्या हातामध्ये कटोरा होता. लोक रुपया 8 आणे त्याच्यात टाकायचे आणि तो माणूस खुश व्हायचा, रुपया 8 आणे मिळत. पण एक त्या रोडवरनं रोज जाणारा एक अधिकारी होता, एक समजा चांगली पगार कमावणारा एक माणूस होता. तो गाडीतून खाली उतरला, त्यानं पाहिले रोडवरती रोजच बसले, रुपया 8 आणे मागत. त्यानं पॉकेट काढलं आणि पॉकेटमधून 100-100च्या बऱ्याच नोटा काढल्या आणि एकदम त्याच्या कटोऱ्यात टाकल्या आणि त्याचा कटोरा घेतला हिसकावून. म्हणजे त्याला हातात दिल्या नोटा आणि आजपासून हे मागायचं बंद कर, हे घे आणि काहीतरी एखादी दुकान टाक, चहाचे दुकान टाक, तुला वाटतंय ते कर, पण असं रोडवर बसून भीक मागू नको. दिलं पाठवून. खूप खुश झाला तो भिकारी. तो ते पैसे हातात आले ना, त्यानं खूप स्वप्न रंगवले, आता हे करणार ते करणार. आणि तो कटोरा त्याला दिला नाही त्या माणसानं. तो कटोरा घेऊन गाडीत बसला ना, आला आपल्या घराला. बायकोला म्हटलं, बघ कसं कटोरा आहे माझ्याकडे, भिकाऱ्याचा कटोरा आणला मी. ती म्हटली, तुम्हाला काही कळतं का नाही, किती जरी मोठा अधिकारी असं बायकोच्या समोर उभा राहिला तर कधी कधी उद्धार असतोच. म्हणजे तुम्ही त्याच्यापैकी तुमचं काहीच सांगत नाही. तुम्हाला काही कळतं का नाही, तुम्हाला काही कळतच नाही. आमच्या पप्पाच्या बापाला अजिबात. तर हे मी तुमच्या मोरगाव मधलं अजिबात काही सांगत नाही, मी खूप लांबचं सांगते, आपल्या जिल्ह्यातलं सुद्धा सांगत नाही मी. खूप लांबचं सांगते मी. ती म्हटली, तुम्हाला काही कळतं का नाही. तो म्हटलं, काय झालं. भिकाराचा कटोरा कुठं घरी आणत असतात का, द्या फेकून तो बाहेर. तो म्हटलं, तुला काही कळतं का नाही, माझी अक्कल नको काढू, तुला कळतं का. ती म्हटली, मला खूप कळतं, भिकाराचा कटोरा घरात आणायचा नसतो. तो म्हटलं, ठीक आहे, बाहेर टाकून देतो, पण तू एक काम कर, अगोदर याला स्वच्छ घासवणार. तिने तो घेतला कटोरा, असा घासला. जसा घासला सगळा गंज गेला वरचा आणि चमकायला लागलं ते सोन्यासारखं. अरे अहो मालक, हे सोन्यासारखं चमकतंय. तो म्हटलं, सोन्यासारखं नाही, हे सोनंच आहे. तो भिकारी सोन्याचा कटोरा घेऊन त्यात भीक मागत होता. त्याला माहिती नव्हतं हे सोन्याचा कटोरा आहे. मी ओळखलंय त्याला पैसे दिले आणि तो कटोरा घेऊन आलो. कटोरा आणायला मी एवढं का सोपा वाटलो का तुला. तुला वाटतंय मला काही कळत नाही, पण मला खूप कळतंय. हा, खूप कळतं मला. हा कटोरा मी उगीच नाही आणला, हा सोन्याचा कटोरा आहे. दृष्टांत इथे थांबत नाही. या दृष्टांतातून आपल्याला एक सीख आहे, एक समज आहे. काय समज आहे. भगवंतानं हा नरदेह रूपी कटोरा आपल्याला दिलेला आहे. हा सोन्यापेक्षाही जास्त किमतीचा आहे. फक्त आपली अवस्था काय झाली, कोणी रुपया टाका, कोणी 8 आणे टाका, कोणी काय टाका. या बहुमोल देहाच्या माध्यमातून आपण संसारातल्या, तुम्ही प्रपंच करू नका असं अजिबात नाही, पण हे सगळा व्यवहार, ही माया जोडत असताना मायापतीला सुद्धा जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एवढीच एक अपेक्षा संतांना आहे. बाबांनो, तुम्ही सगळा तुमचा प्रपंच करा,
पण नित्याचं भजन, रोजचं नामस्मरण आणि वर्षातला सप्ताह दिवाळीसारखा थाटानं जणू लेकीचं लग्न लावा आपण, एवढ्या ताकदीचा तुम्ही सप्ताह करा. एवढं जरी केलं तरी बस संतांची आशा अपेक्षा पूर्ण झाली. म्हणजे तुम्हाला देवानं सोन्याचा कटोरा दिलाय, त्याचा फायदा तरी होईल, देवाला तरी बरं वाटेल ना. मग तुमचा कटोरा सोन्याचा आहे, सोन्याचा आहे, अरे सोन्याचाच आहे हे सांगण्यासाठी संत आहेत. तुम्हाला सोन्याचा कटोरा मिळालाय, फक्त याला भक्ती भजनानं उजाळा द्या, नामस्मरण करा, भगवंताचं भजन करा, प्रेमानं बोला, रोज गाथा ज्ञानेश्वरीची एक तरी ओवीन, एक तरी अभंग वाचा, संत दिसले तर वाकून नमस्कार करा. बरीच लोक नको त्याला खाली असो वाकून जातात आणि संत दिसले की छाताड काढतात, नमस्कार, जणू काय बेडूक फसला यांच्या घशात. अरे संतांना असा नमस्कार नसतो, नम्र भावानं संतांना दिसले की नमावं, तिथे संतांचा आदर करावा. चार ज्ञानाच्या गोष्टी संत दिसले की त्यांच्या समोर परपंचातल्या राजकारणातल्या गप्पा मारूच नका. तुम्ही कोण आहात, तुमचा काय प्रपंच आहे नका सांगू त्यांना. त्यांच्याकडनं एक तरी ज्ञानोबराय तुकोबरायची कौतुकाची गोष्ट ऐका, त्यांच्या मुखातून भजन घ्या आणि तुम्ही तुमचं आत्मकल्याण साधा. बऱ्याच लोकांना खूप काही सांगतात, काही लोक म्हणतात दीदी संत आम्हाला सांगतात पण आम्हाला भजन करायला वेळच नाही. अजिबात वेळ काढायची गरज नहीं. अगर हम नहाते समय भगवान का भजन करते हैं तो हमारा नहाना केवल नहाना नहीं, वह तीर्थ स्नान बनता है. अगर हम भोजन बनाते समय भगवान का नाम जाप करते हैं तो भोजन केवल भोजन नहीं, वह प्रसाद बनता है. हम खाना खाते समय भगवान का नाम लेते हैं तो खाना केवल खाना नहीं, वह यज्ञ बनता है. हम चलते समय भगवान का नाम लेते हैं तो चलना केवल चलना नहीं, वह तीर्थ यात्रा बनता है. हम सोते समय भगवान का नाम जाप करते हैं तो हमारा सोना केवल सोना नहीं, वह योग निद्रा बनता है. और अगर हम हमारे घर में भगवान का नाम लेते हैं तो हमारा घर केवल घर नहीं, वह मंदिर बन जाता है. घराला मंदिर बनवता येईल तुम्हाला, अन्नाला प्रसाद बनवता येईल, चालणं तुमचं तीर्थयात्रा होईल, झोपणं योग निद्रा बनेल आणि खाणं तुमचा यज्ञ होईल, नहाणं तीर्थ स्नान बनेल. पण त्याच्यासाठी भगवंताचं नाम जोडावं लागेल. प्रत्येक क्रियेला भगवंताचं नाम जोडावं लागेल. हे आपल्याला शिकवण्याचं काम संत महापुरुष करतात. तीची माझे हित, हे हित आहे आपलं, हे आपलं खरं भलं आहे. तीची माझे हित करीती सकळ. आणि तुम्ही ठरवलं ना तुम्ही खूप भजन करू शकता. बरं ठरवलं तर खूप भजन करू शकता. उठता बैसता हरी बोला, भांडता तर दळीता कांडिता राहिलं नाही आता, भांडता तरी हरी हरी म्हणू शकतो आपण. तर तुम्ही ठरवलं तर खूप भजन करू शकता. ठरवून करा, आपुली आपण करा सोडवण, पण या सोडवणीसाठी आपल्याला भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. सगळं इथंच राहील पण घेतलेलं नाम तुमच्या सोबत येईल. बरं हे कान देऊन ऐका, प्रयत्न करा. बहुमोल किमतीचा देह मिळालाय असाच घालवू नका. भगवंताचं भजन करा. चार प्रपंचातल्या गोष्टी कमी केल्या तरी चालतील, कारण तुम्ही कमी बोलले तर तुमचं नुकसान होईल असं नाही, जास्त बोलले तर नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कमी बोलला तर कधी कधी फायदा होईल तुमचा, पण प्रपंचातलं कमी बोला, धर्मातलं थोडंसं जास्त बोला. नाही जास्त बोलता आलं तर भगवंताचं नाम घ्या, एवढंच करा. तीची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली या मज वाहतील कडिये आणि त्यांची याने जोडे. परमार्थाच्या प्रवासात निघालात ना तुम्ही, संत तुम्हाला एकटं वाऱ्यावर सोडणार नाहीत कधी. थकला भागलात नाही तुम्ही ध्येयापर्यंत जाऊ शकलात. ज्या संतांना आपल्या बोटाला धरलं ना ते आपल्याला खांद्यावर सुद्धा घेतील, कडेवर घेतील. भले या 2-2 चोपदारासारखे तुम्ही वजनदार असू द्या, पण संत तुम्हाला उचलून घेतील विचारानं आणि तुम्हाला घेऊन जातील कुठं, ध्येयापर्यंत. भागली या मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. पण त्याच्यासाठी तुका म्हणे शेष घेईन सेविन आवडी, आणि वचन न मोडी बोलले ते संताच्या आज्ञेत राहा. मी माझ्या वाणीला आता विराम देते. माझ्या वाणीला विराम देताना मला एक 2-3 अपेक्षा तुमच्याकडनं आहेत. प्रयत्न करा. मी मागितलं तुम्ही मला 100% दिलं असं होऊ शकत नाही, पण माझी एक अपेक्षा आहे. काही गोष्टींचे पथ्य आपल्याला आपल्या जीवनात पाळायचे आहेत, काही गोष्टी जपायच्यात. कोणी समाधीमध्ये गेलं असेल तर समाधीतून बाहेर या, कारण आता मला खूप महत्त्वाचं बोलायचं तुम्हाला. ऐकताय ना?
झोपल्या का काय मोरगाव? हा नाही, ऐका बरं आता, लक्ष द्या लक्ष द्या. प्रेमानंद बाबांना कोण कोण युट्यूब वरती पाहताय? 1 2 3 4 5 6 7 8. हा, प्रेमानंद बाबांना कोण कोण युट्यूबला पाहत नाही? हा, असू द्या. ज्यांनी अजूनही प्रेमानंद बाबांना युट्यूबला पाहिलं नाही आणि ज्यांनी फक्त पाहिलंय पण त्यांना फॉलोअप केलं नाही, अशा लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, प्रेमानंद बाबांचा 15 ते 20 मिनिटाचा, कमीत कमी 10-15 मिनिटाचा सत्संगाचा व्हिडिओ, वार्तालावाचा व्हिडिओ सगळं कुटुंब बसून टीव्ही समोर एकदा पहा, रोज पहा. सवय लावून घ्या, तुम्हाला सवय. 10 ते 15 मिनिटाचा बाबांचा व्हिडिओ. भले तुम्हाला हिंदी समजल न समजल, थोडी बहुत समजल, 100% समजतच नाही असं कोण नाही, थोडं बहुत कळतं आपल्याला हिंदी. ऐका, त्यांच्या वार्तालावामध्ये जगभरातून लोक आलेली महाराजांना प्रश्न विचारतायत. कदाचित त्या महाराजांच्या समोर मांडलेल्या प्रश्नामध्ये आपलाही प्रश्न असू शकतो, आणि जो प्रश्न तुम्ही ग्रस्त जीवन जगताय, सुटत नाही तुम्हाला, तो प्रश्न त्या संवादातून सुटेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्ग मिळेल. बाबा राधा नामाचा उपदेश करतात आणि आपल्याला ज्ञानाच्या 4 गोष्टी त्या सत्संगातून सांगतात. बाबांचा व्हिडिओ जर ऐकला तुम्ही तर तुमचं जीवन नाही 40 दिवसामध्ये बदललं तर मला बोला पुन्हा. बाबांचा व्हिडिओ रोज पण नित्यानं, ही सवयच लावून घ्या तुम्हाला. सगळ्यांनी मिळून, कुटुंबियांनी, लेकरं बाळं बायका सगळ्यांना घ्या. दुसरी गोष्ट, महिला मंडळी, तुम्ही रोज भगवान शंकराच्या पूजेला चालू करा. गावात असेल शिव मंदिर, महादेवाला फक्त 1 तांब्याभर पाणी घालायला चुकायचं नाही. अडचणीच्या काळात 6 दिवस जायचं नाही. नंतर तुम्ही रोज महादेवाला पाणी घालायला जा. तुम्हाला शक्य नसेल मुलाला पाठवा, शक्यतो मुलाला पाठवा. तुमच्या घरात नाही 3 महिन्यात बदल झाला तर मग मला बोला, पण महादेवाला रोज पाणी घाला. महादेवाला पाणी घातल्यानंतर पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष हे 3 दोष कमी होतात. आणखी एक मुद्दा, आपण आपल्या धर्माच्या बाबतीत थोडे जागरूक राहा. कोणीतरी येत आहे, तुमचा राम काय देव आहे? ज्यानं बायको वनात सोडली तो काय देव आहे? आपल्याला वाटतं नाही नाही, आपला देव काही खराच नाही, बायको वनात सोडली असला कुठं देव आहे का, चला दुसरा धर्म घेऊ आपण. ही चूक करायची नाही. पश्चातापाशिवाय पदरात दुसरं काही पडणार नाही आपल्याला. आपले ग्रंथ आपण वाचत नाही, आपले पुराण आपण पाहत नाही, आपलं शास्त्र आपण अभ्यासत नाही, आपल्याला तर अभ्यासायचंच नाही, पण संतांचंही आपण ऐकत नाही. आपण आपल्या धर्माच्या बाबतीत उदासीन होतो. धर्माच्या बाबतीत उदासीन राहा. भले तुम्हाला रामायण, महाभारत, भागवत पूर्ण माहिती नसेल, काही हरकत नाही, ऐकायला वेळ नसेल तर धर्माच्या बाबतीत एवढे जागरूक राहा, एवढे सतर्क राहा. कुणी राम काय, आणखी एखाद्या देवाचा जरी आपल्या समोर दोष मांडला तर तो आमचा देव आहे. आमच्या छत्रपती शिवरायांच्या लेकानं, आमच्या दुसऱ्या छत्रपतीनं, शंभू राजानं धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, पण धर्म बदलला नाही. आमचा धर्म तेवढा श्रेष्ठ आहे की आमचा राजा त्याच्यासाठी बलिदान करायला तयार आहे. ज्या राजानं धर्मासाठी बलिदान दिलं तो धर्म आम्ही का सोडावा, हा स्वतःच्या मनाला पहिला प्रश्न विचारा. जो राजा आपल्या धर्मासाठी सगळं शरीर देऊ शकतो, आपण आपला धर्म जिवंत ठेवण्यासाठी सप्ताहासाठी कुठे 1000, 2000, 10,000, 20,000, 50,000 देणगी दिली तर काही जास्त नवल नाही. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपली जबाबदारी आहे. जर राजा आपलं पूर्ण शरीर देऊ शकतो धर्माच्या कामासाठी, धर्म जिवंत ठेवण्यासाठी, तर आपण 10-5 हजार रुपये खर्च केलं तर काही कौतुक नाहीये. देव तुमचं कौतुक करेल, पण त्याचा गर्व करू नका आणि धर्माच्या बाबतीमध्ये उदासीन राहू नका. तिसरी गोष्ट, 8वीच्या वर्गापासून 12वी पर्यंतच्या वर्गातली आपली लेकरं, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला अभ्यासापुरताच मोबाईल द्या. रात्रीच्या वेळेत त्याच्याकडे मोबाईल ठेवू नका. तुम्हाला तुमचं भविष्य, त्यांचं नाही, त्यांचं तर ते जातच मग पुन्हा. तुमचं म्हातारपण, तुमचं भविष्य धोक्यात घालायचं नसेल, तुम्ही कमवलेली संपत्ती माती मोल करायची नसेल, त्याच्यासाठी 8वीच्या वर्गापासून 12वीच्या वर्गापर्यंत जे आपली लेकरं आहेत, रात्रीच्या वेळेला त्यांच्याकडे मोबाईल ठेवू नका. हात जोडून विनंती तुम्हाला, मोबाईल ठेवू नका त्यांच्याकडे. अभ्यासाच्या नात्यानं ते मोबाईल हातात घेत असतील तर ते अभ्यास करतात का नाही, त्या गोष्टीला मात्र फॉलो करा. एवढ्या 2-4 गोष्टी ऐकाच आणि ह्या ऐकून सोडून देऊ नका, एवढी माझी विनंती. प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.